होण्याची शक्यता आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी। वैभव परब आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत। वैभव, खरं तर सगळ्यांना उत्सुकता आहे की शिंदेंच्या शिवसेनेची यादी कधी? नक्कीच यातली पहिली 8 नावं आहेत ती जाहीर करण्यात आलेली आहेत एकनाथ शिंदेंकडून। दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे। कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक हे तेच उमेदवार आहेत ज्यांच्याविषयी साशंकता निर्माण केली जात होती, परंतु त्यांना देखील एकनाथ शिंदेंनी विश्वास ठेवून पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांचं नाव इकडे आलेलं आहे। ही शिर्डीची तीच जागा आहे ज्या जागेवर मनसेने देखील आपला दावा ठोकला होता, परंतु ही अखेरीस सदाशिव लोखंडे यांच्या नावाने ही उमेदवारी जाहीर झालेली आहे। बुलढाण्याची जागा प्रतापराव जाधव ज्यांच्या जागी नुकतंच थोड्या वेळापूर्वी आमदारांनी देखील संजय गायकवाड यांनी आपले उमेदवारी अर्ज आहेत ते दाखल केलेले आहेत। त्यामुळे आता आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करावा लागणार आहे। हिंगोलीच्या जागेवर हेमंत पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे। हेमंत पाटील यांच्या संदर्भातला वेगळा सूर आहे तो याआधी पाहायला मिळत होता, परंतु काल रात्रीच एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या विद्यमान खासदारांवर विश्वास ठेवत पुन्हा त्यांना संधी देण्याचा निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। हिंगोलीच्या जागेवर हेमंत पाटील यांच्याऐवजी दुसरा पर्याय शोधण्याचं काम सुरू होतं, परंतु हेमंत पाटलांना विश्वास ठेवून त्यांना संधी दिलेली आहे। मावळमध्ये श्रीरंग बारणे यांचं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे। रामटेकची जागा आहे ती राजू पारवे याआधी कृपाल तुमाने हे विद्यमान खासदार होते, परंतु त्यांच्याऐवजी राजू पारवे जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर ते थेट एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि थेट लोकसभेची उमेदवारी। कोल्हापुरामधून संजय मंडलिक यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। वैभव, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल। खुद्द संजय मंडलिक आपल्या सोबत आहे। संजयची यादी जाहीर झाली आणि यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश। सुरुवातीला अभिनंदन, काय पहिली प्रतिक्रिया?